जिभेची चव ताटाची रंगत वाढवणारी ही लसूण चटणी बनवायला खूप सोपी आहे, पण कधी कधी खूप जास्त कोरडी बनते किंवा खूप ओलसर बनते किंवा चटणीला खोवट वास येतो. पण आज आपण एकदम साधी, सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत, ज्यामुळे चटणीला अगदी परफेक्ट कलर, स्ट्रक्चर आणि चवही येईल. तसेच ही चटणी अगदी 2 ते 3 महिने टिकेल. नमस्ते, मी सत्याच रेसिपी मराठी या चॅनलवर आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे. सर्वात प्रथम मी 1 वाटी शेंगदाणे घेतले. आता चटणी चवीला लागण्यासाठी हे शेंगदाणे अगदी मंद गॅसवरती हलके हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे. तर पहा, जवळपास 5 ते 7 मिनिटांनंतर अशा पद्धतीने शेंगदाणे थोडेसे फुटायला लागतात आणि शेंगदाण्याच्या वरती हलके हलके डाग पडायला सुरुवात होतात. या स्टेजला यामध्ये अर्धी वाटी लसूण घालायचा. तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्यायचं. तर पहा, मी लसूण पाकळ्या थोड्याशा मोठ्या घेतल्या आहेत, त्यामुळे जवळपास 15 ते 20 ह्या लसूण पाकळ्या आहेत. आणि ही लसूण चटणी अगदीच कोरडी किंवा खूपच ओलसर होऊ नये यासाठी 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी लसूण पाकळ्या हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता शेंगदाण्यासोबत लसूणही 2 मिनिटं भाजून घेतला. तर पहा, लसणावरतीही अगदी हलके हलके डाग पडले आहेत आणि शेंगदाणेही खूप जास्त करपले नाहीत. जर शेंगदाणे करपले तर चटणीचा कलर काळपट उठतो, त्यामुळे शेंगदाणेही खूप जास्त भाजायचे नाहीत. आता हे शेंगदाणे आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घेतला. त्यानंतर मी 1 वाटी सुकं खोबरं खिसणीवरती खिसून घेतलं आहे. आता हे खोबरंही मंद गॅसवरती चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. कधी कधी काय होतं, चटणीला बुरशी लागते किंवा खवट कुबट वास येतो. तर असं होऊ नये यासाठीच हे खोबरं ना मस्त असं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं नाही किंवा चटणी घेताना त्यामध्ये ओला चमचा घातला तर चटणी खराब होते किंवा बुरशी लागते. त्यामुळे शेंगदाणे आणि खोबरं दोन्हीही चांगलं मंद गॅसवरती सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर चटणीला मस्त असा खमंगपणा यावा यासाठी मी येथे 2 चमचे पांढरे तीळ घेतले आहेत आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहेत. जिऱ्यामुळे चटणीला खूप छान स्वाद येतो, पण जिऱ्याचं प्रमाण जास्त झालं तर उग्रपणा जाणवू शकतो. त्यामुळे फक्त अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहेत. आणि आता हे तीळ आणि जिरेही मंद गॅसवरती चांगले भाजून घेऊ. तीळ आणि जिरे हलके हलके फुलायला लागले की यामध्ये 1 चमचा चिंच घातली आहे. चिंचेऐवजी तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता. आता पहा, चिंच घातल्यानंतर मी गॅस बंद केलं आणि त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा तिखट मिरची पावडर आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे चटणीला खूप छान असा कलर येतो. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि 1/4 चमचा हिंग घातला. तर पहा, मी परत एकदा सांगते, गॅस बंद आहे पण पॅन गरम असल्यामुळे हे मसाले अगदी व्यवस्थित भाजले जातात आणि चटणी अजिबात खराब होत नाही. त्याचबरोबर मी यामध्ये अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घातलं आणि गरम पॅनमध्ये 30 सेकंदासाठी हे मसाले चांगले परतून घेतले. आता हे सर्व भाजलेले मसाले, शेंगदाणे, लसूण, खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतर मग हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ॲड करायचं. तर हे छोटंच भांडं का घ्यायचं, कारण मोठं भांडं घेतल्यानंतर चटणीला खलबत्त्यात कुटल्यासारखं किंवा उकळात कुटल्यासारखं टेक्स्चर येत नाही. त्यामुळे छोटं भांडं घ्यायचं आणि यामध्ये हे भाजलेले साहित्य अगदी गच्च असं भरून घ्यायचं. तर अशा पद्धतीने छोटं भांडं आणि हे साहित्य अगदी वरपर्यंत गच्च भरून घेतल्यामुळे चटणीला किती सुंदर टेक्स्चर आले आहे पहा. तसेच कच्चा लसूण खाणं शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणं किंवा ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांच्यासाठी कच्चा लसूण खाणं खूप फायदेशीर असतं, पण कच्चा लसूण खाल्ला जात नाही. त्यामुळे तुम्ही जर अशी लसणाची चटणी करून रोज जेवणासोबत घेतली तर लसूणही खाल्ला जातो आणि जेवणाची चवही वाढते. तसेच या चटणीमध्ये आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही, तरीही या चटणीला किती मस्त टेक्स्चर आलं आहे पहा. खूप जास्त ओलसरही नाही आणि अगदीच कोरडीही नाही. अगदी परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट खमंग चटणी बनवून तयार झाली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेजवर पाहत असाल तर फॉलो करून घ्या. चला तर परत भेटू अशाच परफेक्ट प्रमाणातील परफेक्ट रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.